शस्त्रसंधी सुरू असतानाच इस्रायलचा गाझापट्टीमध्ये हल्ला. इस्रायली हल्ल्यामध्ये विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचं नेमकं काय होणार याकडे लक्ष. अधिवेशनाचे शेवटचे काही दिवस उरले असून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये. ठाकरेंच्या शिवसेनेनं पदासाठी भास्कर जाधव यांचं नाव अध्यक्षांकडे दिलंय. लोकशाही मनात असेल तर विधानसभा अध्यक्ष प्रस्ताव स्वीकारतील. रोहित पवारांची प्रतिक्रिया. विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांचं नाव विधानसभा अध्यक्षांकडे. विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात. मात्र केवळ 6 सदस्यांची उपस्थिती. सभागृहात केवळ 4 मंत्री. विरोधी बाकांवर 2 सदस्य. आमदार सदस्यांच्या उपस्थितीवरून सभापतींची नाराजी. लक्षवेधी उपस्थित करणारे विधानसभा सदस्य गैरहजर राहिल्याने मंत्री उदय सामंत नाराज. जे सदस्य गैरहजर राहतील त्यांची लक्षवेधी रद्द करण्याची मागणी केली. काल रोहित पाटील आणि आज संदीप क्षीरसागर गैरहजर. अधिवेशन संपताच भाजपच्या आमदार आणि मंत्र्यांची प्रशिक्षणवारी. मतदारसंघ कसा विकसित करायचा याबाबत प्रशिक्षण देण्यात येईल. उत्तर इथल्या रामभाऊ माळगी प्रबोधिनी इथं 2 दिवस प्रशिक्षणाचा कार्यक्रम. संजय खोडकेंना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यानं राष्ट्रवादीत नाराजी. खोडकेंना उमेदवारी देऊन एका घरात 2 आमदारकी दिल्याची तक्रार. पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती. प्रशांत कोरटकर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये अटकेपासून संरक्षणासाठी अर्ज करणार अशी माहिती. दरम्यान उच्च न्यायालयानं संरक्षण देण्यापूर्वीच कोरटकरला शोधण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपूरच्या दिशेनं रवाना झालं. छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरांचा जामीन अर्ज कोल्हापूर सत्र न्यायालयानं फेटाळला. आता नागपूर आणि कोल्हापूर पोलिसांपुढे प्रशांत कोरटकरला शोधण्याचं आव्हान. प्रशांत कोरटकर सारख्या लोकांना पकडण्यासाठी इच्छाशक्ती असावी लागते. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांचं टीकास्त्र. छोटे नेते वातावरण गरम करण्याचं काम करतायत. रोहित पवारांचं वक्तव्य. नागपूरच्या हिंसाचाराला प्रशांत कोरटकर जबाबदार आहे का हे पाहावं लागेल. अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. आमदार मंत्री काही वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करायचं काम करत असतील तर विकृतींना ठेचायला पाहिजे. मिटकरींचा सरकारला घरचा आहे. नागपुरात तणावादरम्यान जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग. चिटणीस पार्क ते सीए रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर संतापजनक प्रकार. इतर महिला पोलिसांनाही जमावाची शिवीगाळ आणि अश्लील शेरेबाजी. नितेश राणेंसारख्या भंपक बेताल माणसाला जाणीवपूर्वक मोकळीक देणं ही फडणवीसांची पूर्वनियोजित योजना. सुषमा अंधारेंची टीका. तर पोलिसांना सुरक्षित ठेवू शकत नसाल तर राज्य सुरक्षित कसं राहील. अंधारेंचा सवाल. महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्यांना कायद्याचा धाक दाखवला जाईल. मंत्री योगेश कदम यांचा इशारा. दोषींवर कठोर कारवाई होईल. कदमांचं आश्वासन. महाराष्ट्र एटीएसही नागपूर हिंसा प्रकरणाचा समांतर तपास करणार. आरोपींची सध्या स्थानिक पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. हिंदू समाजाकडून नागपूरच्या महाल परिसरात संकल्प आंदोलन. नागपूरमधील हिंसाचाराचा निषेध. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. नागपूरच्या संवेदनशील भागातील 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी तुर्तास कायम. नागपूर पोलिसांचा निर्णय. परिस्थितीचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्यात संचारबंदी शिथिल केली जाईल. नागपूरमध्ये सोमवारी ज्या भागात हिंसाचार झाला त्या भागातील शाळा आणि दुकानं आजही बंद. महाल, इतवारी, भालदारपुरा, हंसापुरी, मोमिनपुरा, कोतवाली, चिटणीस पार्क भागातील शाळा आणि दुकानं बंद. अतिमहत्वाच्या सेवा मात्र अंशतः सुरू. नागपुरातील हिंसाचाराचा परिवहन सेवेवरही परिणाम. शहरातील 11 मार्गावरील बस वाहतूक पूर्णतः बंद तर 11 मार्गावरील वाहतूक इतर मार्गावरून वळवली. जवळपास 40 बसच्या फेऱ्या रद्द. नागपूरच्या महाल भागातील हिंसाचारग्रस्त भागामध्ये नागरिकांकडून सुरक्षेसाठी पब्लिक बॅरिकेडिंग. हल्लेखोर परत येऊ नये यासाठी बॅरिकेडिंग. औरंगजेबाच्या नावानं 400 वर्षांपूर्वी गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत केला. कारण भाजपच्या पोटात नवा शिवाजी वाढतोय. सामनाच्या अग्रलेखातून हल्लाबोल. नागपूरमध्ये झालेल्या तणावानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस अलर्ट मोडवर. वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांची पथकं तैनात. पोलीस आयुक्त, उपायुक्तांसह अधिकाऱ्यांचा फ्लॅग मार्च. छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी 8 गुन्हे दाखल. एकूण 506 आक्षेपार्ह पोस्ट सायबर पोलिसांकडून डिलीट. औरंगजेब कबर वादाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई. भंडाऱ्यामध्ये एका तरुणानं औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यानं तणावाची स्थिती. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी भंडारा पोलीस ठाणं गाठलं. तरुणावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली.
नागपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये पोलिसांचा फ्लॅग मार्च. शहरातील प्रमुख भागातून फ्लॅग मार्च काढत पोलिसांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं. समाजात सौहार्द आणि एकोपा टिकवणं अत्यंत महत्त्वाचं. समाजातील काही घटक वातावरण बिघडवण्याचं काम करत असल्यानं मुस्लिम बांधवांनी शांतता राखावी. आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल कासमींचं आवाहन. बीडच्या आष्टीमधील विकास बनसोडेच्या मृत्यूचं कारण समोर. मारहाणीमुळे अंतर्गत रक्तस्राव होऊन धक्क्यानं विकास बनसोडेचा मृत्यू. शवविच्छेदन अहवालातून कारण समोर. मनसेकडून मुंबई अध्यक्षपद निर्माण केलं जाईल. त्यासोबत 3 मुंबई उपाध्यक्ष नेमले जातील. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची मोर्चे बांधणी सुरू. मंत्री नितेश राणे दिल्ली दौऱ्यावर जाणार. बंदर आणि मत्स्यपालन विभागाच्या केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार. शासकीय दौरा असल्याची नितेश राणेंची माहिती. मुंबईत येऊन आंदोलन करण्याच्या भूमिकेवर शेतकरी नेते रविकांत तुपकर ठाम. तुपकर यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते शेतकरी खालापूर इथल्या नढाळ या ठिकाणी पोहोचले. बुलढाण्यावरून आलेल्या शेतकऱ्यांना अडकवण्यासाठी किंवा अडवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. शेतकरी नेते रविकांत तुपकर शेतकरी आंदोलन घेऊन मुंबईच्या दिशेने निघणार. आंदोलन खालापूर इथेच अडवलं जाण्याची शक्यता. एअरटेलकडून आता मराठी भाषेत हेल्पलाईन सेवा सक्रिय. मराठी भाषेत हेल्पलाईन सुरू केल्याचं एअरटेलचं ठाकरेंच्या शिवसेनेला पत्र. एअरटेल गॅलरीमध्ये मराठी विरुद्ध हिंदी असा वाद झाला होता. ठाकरेंच्या शिवसेनेनं मराठी भाषेत हेल्पलाईन सुरू करण्याची मागणी केली होती. न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लॅक्सन आज महाराष्ट्र दौऱ्यावर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न्यूझीलंडच्या पंतप्रधानांची भेट घेणार. न्यूझीलंड आणि महाराष्ट्र संबंध दृढ करण्याबाबत चर्चा होणार. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठी आज निवडणूक. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी सभापती देविदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावानंतर आज नवीन सभापतींची निवड. पुण्यातील हिंजवडीमध्ये व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू. टेम्पोला अचानक आग. टेम्पोचं मागचं दार न उघडल्यानं चौघांचा मृत्यू. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठामधील वसतिगृहामध्ये मुलींकडून धूम्रपान आणि मद्यप्राशन. वसतिगृहातीलच एका मुलीनं व्हिडिओ काढून प्रकार उघडकीस आणला. मात्र तक्रार करूनही कारवाई केली जात नसल्याचा मुलीचा आरोप. यवतमाळच्या आर्णीमध्ये एका 40 वर्षीय व्यक्तीवरती अज्ञाताकडून चाकू हल्ला. दुचाकीवरून आलेल्या व्यक्तीनं चाकू हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अशोक साव गंभीर जखमी. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलाला अपघातामुळे जखम. वकील डोंगरे यांचं अपहरण करून त्यांना मारहाण झाल्याचं वृत्त खोटं. पोलिसांचं स्पष्टीकरण. शिर्डीमध्ये रंगपंचमीचा उत्साह. रंगपंचमी साजरी करण्यासाठी भाविक शिर्डीत साईबाबांच्या मूर्तीवर रंगांची उधळण. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात रंगपंचमी साजरी. पांढऱ्या शुभ्र वेशातील विठ्ठलावर आणि रुक्मिणी मातेवर नैसर्गिक रंगांची उधळण. नाशिकमध्ये रंगोत्सवाची जोरदार तयारी सुरू. रहाड रंगपंचमी खेळण्यासाठी नाशिककरांची पेशवेकालीन परंपरा. रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यामध्ये आज मद्यविक्रीची दुकानं बंद. महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार सार्वजनिक शांतता कायम राखण्यासाठी निर्णय. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या दुकानाचं लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्याचा इशारा. साताऱ्यातील वाई तालुक्यातील बगाड यात्रा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. 350 वर्षांपासून बावधन गावामध्ये ही यात्रा साजरी केली जाते. माथेरान सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा बंद. माथेरान पर्यटन बचाव समितीनं पर्यटकांची फसवणूक थांबवण्यासाठी कालपासून माथेरान बंद आंदोलन सुरू केलं. मुंबईमध्ये गणेशोत्सवात केवळ 10%च शाडू मातीच्या गणेश मूर्ती. 90% मूर्ती या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या. दरवर्षी जवळपास 1,88,300 प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्ती विसर्जित होतात अशी माहिती. मुंबईमध्ये यंदाच्या वर्षी नालेसफाईसाठी अंदाजे 240 कोटींचा खर्च होणार. मुंबईतील नालेसफाईला एआय आणि स्टॅटिस्टिक्सची जोड असेल. गैरव्यवहाराला चाप बसवण्यासाठी मुंबई पालिका एआयचा आधार घेणार. गोंदियाच्या पुजारी टोला धरणाचा आमगाव येथील कालवा फुटला. त्यामुळे शुभमनगर परिसरात पाणी शिरलं. लाखो लिटर पाण्याचा अपव्यय. साचलेल्या पाण्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव. कोस्टल रोडवर अतिवेगानं वाहन चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई. चालकांवर स्पीडगन मशीन कॅमेराच्या मदतीनं कारवाई. वेगानं गाडी चालवणाऱ्या 2,964 वाहनांना आतापर्यंत दंड आकारल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. JNPA ते मुंबई प्रवास आता 35 ते 40 मिनिटात होणार. स्पीड बोटींची शुक्रवारी ट्रायल घेण्यात येणार. ट्रायल यशस्वी झाल्यास प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला जाईल.
ठाणे बोरिवली दुहेरी भूमिगत बोगद्याचा मार्ग मोकळा. या बोगद्याचं बांधकाम करणाऱ्या कंपनीनं परदेशी बँकेचं बनावट हमीपत्र देऊन MMRDAची फसवणूक केल्याचा आरोप करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली. मुंबई पालिकेकडून पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर स्वच्छता मोहीम 22 मार्चपर्यंत रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत ही मोहीम राबवली जाईल. राज्यातील अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमधील नोकर भरती सुरू करणार. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची माहिती. आश्रमशाळांच्या अडचणींसंदर्भात संस्थाचालकांनी मंत्री उईके यांची भेट घेतली. सरकारी आणि काही खासगी बँकांचा 24-25 मार्चला संपाचा इशारा. विविध मागण्यांसाठी बँक कर्मचारी संघटनांकडून संपाचं शस्त्र. शनिवार आणि रविवारला धरून संपाचा इशारा दिल्यानं सर्वसामान्यांची अडचण होईल. बिल्डरांकडून होणाऱ्या फसवणुकीवर सुप्रीम कोर्टाकडून चिंता व्यक्त. फसवणूक झालेले हजारो लोक रडतायत. आम्ही त्यांचे अश्रू पुसू शकत नाही, मात्र त्यांच्या समस्यांचं निराकरण करू शकतो. सुप्रीम कोर्टाची टिप्पणी. मुंबईतील पादचाऱ्यांचा मार्ग मोकळा होणार. अनधिकृत बांधकामं आणि फेरीवाल्यांवर महानगरपालिकेची कठोर कारवाई. इंडियाज गॉट लेटेंट वादाप्रकरणी समय रैनाला दुसऱ्यांदा समन्स. महाराष्ट्र सायबर विभागानं चौकशीसाठी आज उपस्थित राहण्याचे आदेश दिले. कन्नड अभिनेत्री रान्या रावच्या 2 वर्षात 52 दुबई फेऱ्या. मित्र राजू सोबतही 26 वेळा प्रवास. सोन्याच्या तस्करी प्रकरणात मोठी माहिती समोर. सोन्याची तस्करी केल्याप्रकरणात रान्या राव अटकेत. पालघरमधील देहर्जे प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासाठी शासनानं खरेदी केलेल्या जमीन खरेदीत जिल्हाधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार. प्रकल्प बाधित गावांमधील सरपंचांची मंत्री गणेश नाईकांकडे तक्रार. नियम धाब्यावर बसवून जमीन खरेदी केल्याचा आरोप. अंतराळात अडकलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 9 महिने आणि 13 दिवसांनंतर पृथ्वीवर परतले. पहाटे 3:27 यान फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरलं. भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर सुखरूप परतल्यानंतर गुजरातमध्ये जल्लोष. सुनीता विल्यम्स यांच्या गुजरातमधील मेहसाणा इथल्या मूळ गावामध्ये फटाके फोडत जल्लोष साजरा. अंतराळवीर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्यानंतर भारतात येण्याची शक्यता. पंतप्रधान मोदींनी सुनीता विल्यम्स यांना पत्र लिहून भारत भेटीचं निमंत्रण दिलंय. घुसखोरीशी संबंधित प्रकरणांचा तपास करण्यासाठी NIAकडून छापेमारी. जम्मू काश्मीरमध्ये 10 ठिकाणी NIAचे छापे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.